तर नमस्कार मंडळींनो, आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा. आता वाजलेत सकाळचे 9 आणि आज आम्ही अशा ठिकाणी चाललो की माका खूप दिवसापासून इच्छा होती तिकडे जायची. आज आपल्यासोबत गौरेश असा. माझी काय गेली ती सौभाग्यवती मयुरी मंदार शेट्टे असा. प्रमोशन भेटला मयुरी. तर आम्ही आज चाललो खवणे कायाकिंग नाही खवणे कायाक्स म्हणजे जे कायाक्स बोट आहे ना कांदळवन सफारी. हा तर कायाक्सने आम्ही कायाक्स ताजा काय असं तर तुम्ही समजान का तुमका माहिती असलं तर त्याच्या आज आम्ही कांदळवन सफारी करूक चाललो. तर कांदळवनातली सगळी माहिती असा ना ती आमच्यासोबत जो गायडन्स असतो तो देतो. त्यातला आपल्याला काय एवढा काय माहिती नाही. तर आता तिकडे जाऊन जो गायडन्स सांगतो ताच आपल्या ऐकायचा आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट असत आज व्हिडिओत कळताना. तर तो आज एक नवीन अनुभव जो कांदळवन सफारी म्हणजे त्या गुंफे बिंफेत मी फक्त व्हिडिओ बघितलंय तर ते आज मी प्रत्यक्षात बघतोय आणि तुमका पण दाखवतो प्रयत्न करतोय. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली म्हणून सांगा. काहीतरी सांगतात काय आवडली तर तिथे जावा ऍडव्हान्स जावा. काय गो इथून डायरेक्ट काय केलं डायरेक्ट पोलीस स्टेशनला काय केलं लेट दिला किती वाजता शाळा का आला अरे का आला खवणे मतलब बायको फिरा घेऊन जाऊया पाठीवर काय माहिती का इकडे कायाकिंग करूक जाता. व्हिडिओ करते जरा गेला ना त्या दिवशी नाही बाबा आज मी हात मागा तुला विचारू आता खरोखरची गाडी जाता काढून हे पण आले त्यांचा बोलणं झाला ना अजून तर मंडळींना आपण आता खवण्यात पोहोचलो. खवण्यात काही खायचं एरिया आहे खवणे बीच ऍड्रेस पूर्ण सांगून टाकलं. बीच म्हणजे खवणेश्वर मंदिर रोड आहे. खवणेश्वर मंदिर कडून सरळ यायचं. तिथून आल्यानंतर की थोडं राईट गेल्यावरती या स्पॉटवर येणार तुम्ही. ओके. आणि हे स्वतः मालक असत. यांचा नंबर मी स्क्रीनवरती दिलेलो असा. तर तुम्ही इकडे येऊन खवणे कायाक्स या बोटिंग का कायाक्स बोलतात ना तर तुम्ही कांदळवनात जाऊन कांदळवन सफारी करू शकता इकडे येऊन. तर त्यासाठी सगळे डिटेल्स मी तर देतलच परंतु आता आपल्या आतमध्ये जायचं असा. मयुरी कसा वाटता एकट्याने चालवच्या नाही. अरे मी कुठे डुबली तर काय ना डुबली तर बाहेर का तरी पण भीती वाटते ना. इथे सेफ्टीसाठीची सगळी काळजी घेतली जाते. तर त्यासाठी बघ इकडे सगळं आहे त्यामुळे तू डुबू शकत नाहीस. ओके ओके मजा येणार ना. बसताना पहिले
पहिले असं बसायचं, तुम्हाला दाखवतो कसं बसायचं ते. आपण बेंचवर बसतो ना तसं बसायचं, एकदम इझी पण. इथे बसला इथे दोन्ही पाय सोडायचे तुमचे आणि बोट चालवताना कशी चालवायची ते. तो पहिले हँडल असं पकड, जेव्हा बाईक तुम्ही तो पकडता हँडल तसं सेम पकडायचं आहे. आणि सपोज आपल्याला लेफ्टला जायचं असेल ना तर राईट साईडचा पॅडल द्यायचा आहे आणि लेफ्टला जायचं आहे तर राईट साईडचा. असं म्हणजे लेफ्टला जाणार तर राईट साईडचा जाणार, राईटला तर लेफ्टला. आणि मागे जायचं तर रिव्हर्स पॅडल द्यायचं, पुढे ढकलायचं. पण पुढे ढकलल्यावर तुम्ही मागे येणार आणि बोटसुद्धा स्लो होईल. अशा पद्धतीने ही बोट चालवायची आहे आपल्याला. पाचशे मला मारू गोळा तर पाचशे बाबू हे तुम्हाला दिसतंय घनदाट पद्धतीचं जंगल, याला कांदळवन म्हणतात. आणि याला सायंटिफिक भाषेत रायझोफेरी असं म्हणतात. आणि याचा मुख्य उपयोग असा आहे की हे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात. आणि जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते जसे की पूर वगैरे, सुनामी वगैरे, तर आजूबाजूचे जे प्रदेश असतात त्यांना जास्त हानी पोचत नाही. हे लाटा असतात ते अडवून ठेवतात आणि जास्त काही आजूबाजूचे जे गाव वगैरे असतील तर त्यांना काही असं जास्त धोका पोचत नाही. आणि हे मुख्यतः पशुपक्ष्यांचं एक घर म्हटलं जातं. आणि या कांदळवनात वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी राहतात, जसे की किंगफिशर असतील, परत हे रेड स्पॅरो असतील, परत हॉर्नबिल असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे राहतात. आणि प्रामुख्याने इथे मोठ्या प्रमाणात किंगफिशर आढळतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते सकाळी तुम्ही बघू शकतात. आणि हे याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याची वाढ ही लवकर होते. आजूबाजूच्या ज्या वनस्पती असतात ना त्यांच्या तुलनेत याची वाढ लवकर होते. हो हो, कांदळवन सफारी गाणं म्हण रे मनोहर, मन काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती. नाचरे मोरा जुना झाला आता, त्या लहानपणीचा. तर आम्ही सफर करून इलो आता जरा काय ते पेडिक्युअर म्हणजे ते मळी आहे आमच्या असं नॅचरल पेडिक्युअर. पैसे देऊचे लागणार नाही मग. खयता पण हा इकडे हे बघा हे होय ते बघा, हे बघा बुतुर ते बघा, रेडी आहेत सगळे, सज्ज असत. हे सगळे सज्ज असत. हा या करू ये मयुरी, भारी ना. तो घेऊ नको. दाखव मम्मी, दाखव. अरे डॉल्फिन. तर मंडळींनो खूप मजा येता इकडे. या कायाक्स बोटी चालवून थोडेसे हात दुखतात कशाक, तर तेवढी आमका प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळे थोडेसे हात दुखतात. पण आम्ही असे एंडपर्यंत गेलेलो. इकडे पेडिक्युअर केलं म्हणजे फ्री मासांची मसाज. तर ता करून आम्ही आता रिटर्न चाललो. मी आता एकटोच आहे पण माझ्यासोबत एक येतो आता माहिती देऊसाठी. हे बघा धडपडतात अजून. अरे गौरेश, अरे बंदर काय चाललं गय कवने काय. ओके भारी आहे ना, एक नंबर. आता समोर कर. ट्रान्झिशन बघ कसला गावलं.
कसं वाटलं? मस्त एकदम मजा येते मला तर. तुला कसं वाटतंय? मला भारी. काय रे आपटा आपटी करू नको. हा हॅलो. वल्लव रे नाकवा ओ वल्लव रे नावा. हे माथाजी काय मग मंदार आता कसं वाटतंय? मस्त एक्सपिरियन्स. हल्ला तर पडतोय. नाही रे सरळ जाऊ ते गेलेत ते. अरे गौरेश अरे मंदार काय चाललं ग? खवने कायाक्स भारी आहे ना. एक नंबर. आता समोर कर. आम्ही बाहेर येलो आणि हे आता पेवतात. काय गो कसं वाटला? मस्त वाटलं. पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला पण मजा आली. तुम्ही पण सगळे एक्सपिरियन्स करायला या. एकदा तर करायचं. कोणाकडे खवणे कायाक्स. मंडळींनो आम्ही आता शेवपुरी का पाणीपुरी खाल्लो आणि परत काहीतरी ह्या घेऊन येलेत. म्हणजे सगळा इकडे भेटता. कोकम सरबत, लिंबू सरबत. बाहेर इल्या लिंबू सरबत पिलं. त्याच्यानंतर आता कोकम सरबत. बस झाला आता काय आणू नको. अरे मस्त. तुम्ही एकदा तरी ट्राय करा इकडे. गौरेश कसा वाटला? आणि थोडक्यात जरासा विराटची व्हिडिओ नाही. एक नंबर क्वालिटी दर्जा सगळा काय कडक भारी वाटला. एक नंबर एक्सपिरियन्स होतो. लकी दादाच्या व्हिडिओत आम्ही बघू जास्त करून कांदळवनांची माहिती वगैरे आज प्रत्यक्ष अनुभवली. चांगली माहिती दिली त्यांनी. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा नक्की खवणे कायाक्स कडे. जे तुमका या सगळ्या गोष्टींची माहिती पण देतील, फिरवतील आणि यांच्याकडे हे सगळ्या गोष्टी भेटतातच. पण जर कधी इलास तर एकदम सकाळी यावा किंवा एकदम संध्याकाळी यावा. हा म्हणजे तुमका उन्हाचा त्रास होतो नाही. हा कारण नाहीतर उन्हात करपणार त्यांच्या. इकडे ऊन पाण्यात पूर्ण आतमध्ये गेल्यावरती काय वाटत नाही पण बाहेर झोमता. जाताना सूर्यकुमार यादव बनान गेले रे, येताना संजू सॅमसन झालो मला. चला ओके गौरव मजा येईल. मस्त. चलो बाय बाय. नाही टाटा. चला बाय. थँक्यू. ओके भेटूया परत. खूप मजा येईल. कोण असतील तर पाठव जाऊ तुमच्याकडे. मंडळींनो जर काय आपली ऑफर प्री बुकिंग जर केलं त्यांच्याकडे तर डिस्काउंट असा तुमका फोन केल्यावरतीच सांगतील किंवा त्या बुकिंग केल्यावरतीच सांगतील. ज्याच्यावरती किती सीट असत किंवा किती जण असत तुम्ही त्यावरती त्या डिपेंड करता. तर नंबर दिलेलो असा तुम्ही बुकिंग पटापट करून घ्यावा कारण इकडे गर्दी असता. हे बघा लोक येतच असतात. तर पटापट फोन करा आणि बुक आधी करून ठेवा. डिस्काउंट घ्यावा आणि मग तुम्ही कधी येवा. ओके म्हणजे तारीख सांगूनच यावा. प्री बुकिंग चला.